दरम्यान विधानभवन परिसरामध्ये कोण कोणास म्हणाले या आशयाचे पोस्टर महाविकास आघाडीकडून लावण्यात आले। त्यावर राज्यातील नेत्यांची गाजलेली वादग्रस्त विधानं छापण्यात आली। आता या पोस्टरमधल्या वाक्यांमधून काय अर्थ लावायचा हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। पाहूया। हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होती, मात्र त्याआधी विरोधकांची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या बाजूला त्यासोबतच विधान भवनामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे पोस्टर्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये कोण कोणास म्हणाले हे लिहिलेलं आहे आणि खाली वाक्य लिहिलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू आहेत, ते याचा सगळा अर्थ समजून सांगतील। कदाचित कोण कोणास म्हणाले हे जरा ते जास्त व्यवस्थित समजून सांगतील। पहिलं जर पोस्टर आपण बघितलं तर त्यामध्ये अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। अजित पवारांना आम्ही मानत नाही, चंदगोपी। ज्या पक्षात ते आहेत आणि ज्यांनी अजितदादांना आता स्वतःच्या मांडीवर बसवलेलं आहे त्यांना विचारावं। नाव सांगा। अरे गोपीचंद। दुसरा आपण हे पोस्टर बघूया, ज्यात लिहिलंय ओबीसी मुद्द्यावरून बोलायचे असेल तर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावे। राधाकृष्ण विखे पाटील समन्वय नाहीये यांच्यामध्येच, बिलकुल नाहीये, बोल घेवडे आहेत सगळे। तिसरं पोस्टर आपले कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील। तिसरं पोस्टर ज्यामध्ये मला शिंदेसोबतचा भाजप आवडत नाही, मला अजितदादांसोबतचा भाजपही आवडत नाही, मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो। अधीर भाऊ, सुधीर भाऊ, यातनं काय सांगायचं? म्हणजे भाजप आवडत नाही यांच्यासोबतचा त्यांच्यासोबतचा काय सांगायचं? त्यांनाच विचारलं पाहिजे की ते बोलताना त्यांच्या भावना काय होत्या। मगरमच्छी आशू होते की घुसमट होती? सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा। गोगो मास्टर। त्यांची परिस्थिती आता अशीच राहणार आहे। म्हणणं की मंत्रिपद मिळणार नाही, फक्त अपेक्षाच असणार, तेच लोकांना सांगत सुटले। त्यामुळे या सगळ्यांचे अर्थ आणि बिटवीन द लाईन ज्या काय आहेत त्या काही अगदी 2-3 वाक्यामध्ये सुनील प्रभू यांनी आपल्याला सांगितलं। आणि अशाच प्रकारचे पोस्टर्स आपल्याला या हिवाळी अधिवेशनात पुढे सुद्धा पाहायला मिळतील। कॅमेरामॅन अनिल संघर्ष, मी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।